लग्नानंतरचे प्रेम भाग 27. संजय रावांनी आधी सुमितला फोन करू आजी बरी आहे आणि ती उठल्यावर माझ्याबरोबर बोलली म्हणून सांगितलं. सुमितची पण चिंता आता मिटली. बाबांचा फोन आल्यामुळे तो आता निर्धास्त झाला. आजी आता बरी आहे म्हटल्यावर तो जरा पडला आणि थोड्याच वेळात त्याचा डोळा लागला. आज खूप दिवसांनी तो असा दुपारी झोपला होता. धनश्री मात्र तिच्या नोट्स पूर्ण करण्यात बिझी होती. थोड्या वेळाने तिने तिच्या आईबाबांना फोन करून आजीची तब्येत बरी नसल्याचं कळवलं आणि तिनं त्यांना हॉस्पिटलचा पत्ता दिला. ते पण लगेच हॉस्पिटलला यायला निघाले. थोड्या वेळाने तो पण उठला. धनश्री तिच्या अभ्यासात मग्न होती. सुमित बराच वेळ तिच्याकडे पाहत होता. त्यानं हळूच जवळचा पेन धनश्रीकडे फेकला आणि पुन्हा डोळे मिटून पडून राहिला. आता घरी बसून त्याला कंटाळा आला होता. त्यामुळे तो आता लहान मुलाप्रमाणे धनश्रीची खोडी काढत होता. तिने पाठीमागे वळून पाहिलं तर तो झोपला होता. अरे हा तर झोपला आहे, मग हा पेन कुठून आला? ती तोंडात पेन धरून विचार करत होती. थोड्या वेळाने ती पुन्हा आपल्या अभ्यासात मग्न झाली. त्याने एक डोळा उघडून पाठमोऱ्या धनश्रीकडे पाहिलं. अरे यार, आता पेन तर तिच्याकडे गेला. तो इकडे तिकडे काही सापडते का ते पाहू लागला, पण त्याला आजूबाजूला काहीच सापडत नव्हतं. त्याला कधीतरी अशी धनश्रीची मजा घ्यायला खूप आवडायचं. आता पण तो सर्व टेन्शन विसरून तिची मजा घ्यायच्या मूडमध्ये होता आणि ती मात्र अभ्यासात मग्न होती. तेवढ्यात त्याची नजर बाजूलाच टेबलवर असणाऱ्या तिच्या बॅगवर पडली. त्याने हळूच आवाज न करता त्यातून दुसरा पेन काढला. तो पुन्हा तिच्याकडे भिरकावला आणि पुन्हा डोळे मिटून झोपेचं नाटक करू लागला. तिने ओळखलं होतं, हे असले चाळी सुमितच करतोय, पण काही समजलं नाही असं दाखवत ती आपल्या अभ्यासात मग्न असल्याचं नाटक करत होती. थोड्या वेळाने त्याने पुन्हा बॅगेत काही सापडते काय पाहिलं. या वेळेला त्याच्या हाताला स्केल लागली. तो तिच्याकडे फेकणार एवढंच तिनं त्याच्याकडे पाहिलं. पुढे होऊन त्याच्या हातातली स्केल घेत म्हणाली, मिस्टर सुमित पाटील, तुम्ही पकडले गेला आहात. मगापासून तुमचे हे फालतू चाळे पाहते मी. तुला काय वाटलं मला समजलं नाही? अशा वेळी पण तुला कसं काय हे असले उद्योग सुचतात रे? ती त्याच्यासमोर बसत म्हणाली, अगं धनश्री, माणसाने टेन्शनमध्ये नेहमी आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट करावी. तो तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत बोलला, म्हणजे मला त्रास देऊन तुला आनंद मिळतो काय? मस्करीत तिने त्याच्या पाठीवर फटका मारला. आई आई मेलो, किती जोरात पंजे मारते ही मांजर. तो नाटकी करत आपली पाठ चोळत म्हणाला, मी मांजर काय? म्हणत ती त्याला पुन्हा धपाटा मारते. त्यानंतर दोघे पण थोडा वेळ गप्पा मारत बसले. आता खऱ्या अर्थाने त्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. थोड्या वेळाने तो हॉस्पिटलला जायला निघाला. धनश्री, खरं तर मला आजीचं खूप टेन्शन आलं होतं, पण बाबांचा फोन आल्यामुळे थोडं बरं वाटलं आणि आजी बरी झाली त्या आनंदाच्या भरातच मी तुझी मस्करी केली. बरं, आता मी निघतो. कदाचित रात्री हॉस्पिटललाच आजीजवळ थांबेन. सुमित धनश्रीकडे पाहत म्हणाला, बरं ठीक आहे, पण तू थांबणार असलास तर मला फोन कर. धनश्री म्हणाली, म्हणजे? सुमित तिच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत म्हणाला, म्हणजे अरे तू जर हॉस्पिटलमध्ये थांबणार असलास तर मला कॉल कर म्हणले मी. ती पुन्हा त्याला समजवत म्हणाले, बरं करतो. मला वाटलं मी नसल्यावर तुला झोप येणार नाही म्हणून म्हणतेस की काय? तो पुन्हा डोळे मिचकावत म्हणाला. तिने डोळे मोठे करत मान डोलावली. जा आता. बरं ओके बाय, म्हणून तो जायला निघाला. सुनीताने आजींसाठी डाळ भात बनवला होता. तो तिने डब्यात भरून सुमितजवळ दिला. सुमित आईचा निरोप घेऊन हॉस्पिटलला जायला निघाला. इकडे धनश्रीचे आई बाबा तिचा फोन आल्याबरोबर हॉस्पिटल यायला निघाले होते. तिच्या बाबांनी आजीसाठी फळे घेतली.
हे बघ अक्षत, आम्ही ताईच्या आजींना पाहायला हॉस्पिटलला निघालो आहोत. आम्हाला वेळ झाला तर डाळ भात बनवून ठेवला आहे, तो गरम करून खाऊन घे म्हणत आई बाहेर पडली. बाबा तर आधीच खाली जाऊन उभे राहिले होते. इकडे संजयराव डॉक्टरांसोबत बोलत होते. ते आईला उद्या घरी जाण्याबद्दल डॉक्टरांना विचारत होते. हॉस्पिटलमध्ये जशी आईची काळजी घेतली जाईल तशी घरी काळजी घ्यायला तुम्हाला जमणार नाही. डॉक्टर संजयरावांचे जवळचे मित्र असल्यामुळे घरच्यांसारखंच समजावून सांगत होते. तसं काय वाटलं तर तू येशीलच की तिला पाहायला, आणि काळजी घेण्याचं म्हणत असशील तर एक नर्स पाठव तिच्यासोबत. बरं ठीक आहे, उद्या आईचं चेकअप करून ठरवूया, डॉक्टर म्हणाले. धनश्रीचे आई बाबा पण आजींना पाहून आता परत जायला निघाले होते. ते संजयरावांचा निरोप घेत म्हणाले, चला निघतो आता आम्ही. आत्ताच आलात आणि लगेच परत निघालात? घरी जावा, आजचा दिवस राहून धनश्रीला भेटून मगच परत जावा, संजयराव त्यांना म्हणत होते. तेवढ्यात त्यांना सुमित समोरून येताना दिसला. हा बघा, सुमित पण आला. आता मी घरीच जाणार आहे. चला, आता तर तुम्हाला घरी यावंच लागेल. अहो, तुमची मुलगी लग्न होऊन आमच्या घरी आली, त्याला 1 महिना होऊन गेला, तरीही तुम्ही एकदाही तिचं घर पाहायला पण आला नाहीत, आणि आता पण नाहीच म्हणताय. खरंच तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या काळजाचा तुकडा माझ्या एका शब्दावर आमच्या स्वाधीन केला. खरंच तुमचे उपकार या जन्मात सुद्धा मी फेडू शकणार नाही. अहो, अशी उपकाराची भाषा जर तुम्ही बोलणार असाल तर मग आम्ही येणार नाही बरं का. धनश्रीचे बाबा मध्येच बोलले. बरं नाही बोल, चला आता, म्हणत ते सगळी घरी जायला निघाले. सुमित आणि अक्षय मात्र बाजूला उभं राहून त्या दोघांचं संभाषण ऐकत होते. बरं ठीक आहे, येतो आम्ही तुमच्यासोबत, धनश्रीची आई म्हणाली. आई बाबा कसे आहात तुम्ही? सुमित धनश्रीच्या आईबाबांकडे पाहत म्हणाला. आम्ही ठीक आहोत, तुम्ही कसे आहात? बाबा सुमितकडे पाहत म्हणाले. हो मी ठीक आहे, आणि अक्षत बरा आहे ना? कुठे आहे, तो नाही आला का? सुमित त्यांना विचारत म्हणाला. हो तो बरा आहे, तो नाही आला. आम्ही हॉस्पिटलमधूनच परत जाणार होतो म्हणून त्याला नाही आणला, धनश्रीचे बाबा म्हणाले. ओके बाबा, आता मी आलोय, तुम्ही सगळे जावा घरी, तो बाबांकडे पाहत म्हणाला. आई बाबा, आता तुम्ही पण बाबांसोबत घरी जावा, आजचा दिवस राहा आणि मग उद्या जावा परत, सुमित म्हणाला. बरं ठीक आहे सुमित. आई आता पुन्हा झोपली आहे, ती उठेल थोड्या वेळात. ती उठल्यानंतर तिला डाळ भात वगैरे असंच हलकं काहीतरी खायला द्या म्हणून डॉक्टरने सांगितलं आहे, आणि डॉक्टर आत्ताच त्यांची ड्युटी संपवून घरी गेले. काही काळजी वाटली तर त्यांना फोन करा म्हणाले. हा घे, त्यांनी त्यांचा पर्सनल नंबर दिला आहे. संजयराव सुमितकडे एक कार्ड देत म्हणाले. आणि तसं काही वाटलं तर मला फोन कर बरं. ओके म्हणत त्याने ते कार्ड घेतलं. सुमितचा निरोप घेऊन ते सर्वजण घरी जायला निघाले. सुमित, मी जेवण करून परत येतो, मी थांबतो रात्री आजीजवळ हॉस्पिटलमध्ये, अक्षय म्हणाला. अरे नको, तू दिवसभर होतासच की इथे, तू आराम कर, तो अक्षयला बाहेर सोडायला जात म्हणाला. सुमित, अरे येतो मी, तुला अशी सवय नाही ना, आणि घरी धनश्री एकटीच म्हणजे तुमचं नवीन लग्न झालं आहे ना, म्हणून म्हणतोय मी येतो माघारी, अक्षय सुमितकडे पाहत म्हणाला. अरे अक्षय दादा, तू येऊ नकोस, आणि आता धनश्री कुठे एकटी असणार आहे, तिचे आई बाबा राहतील ना, आज म्हणजे आई त्यांना लगेच परत जाऊच देणार नाही, तू जा जेवण करून मस्त आराम कर, सुमित अक्षयला समजवत म्हणाला. तो सर्वांना बाहेर गाडीपर्यंत सोडायला गेला. धनश्रीच्या आईबाबांनी त्याचा निरोप घेतला आणि गाडीत बसले. त्यानंतर तो पण आत आला. त्याने एकदा आजीकडं पाहिलं. आजी अजून झोपली होती. त्याने जेवणाचा डबा बाजूला ठेवला आणि तिथेच आजीच्या बाजूला बसून राहिला होता. आजीला असं शांत पडलेलं त्याने याआधी कधीच पाहिलं नव्हतं, पण आज सकाळची
आजीची कंडिशन पाहून तो खूपच घाबरला होता. त्याने भावूक होऊन आजीचा हात हातात घेतला. त्याच्या स्पर्शाने आजीला लगेच जाग आली. आजी डोळे किलकिले करत सुमितकडे पाहत अडखळत म्हणाली, सोमू बाळा, तू आलास? आजीला असं बोलताना पाहून त्याचं मन भरून आलं. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते आणि चेहऱ्यावर मात्र आनंद होता. त्याने आनंदाच्या भरात आजीचा हात उराशी कवटाळून धरला. सोमू बाळा, काळजी करू नको. ही बघ, मी आता ठणठणीत बरी झाली आहे ना? आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. तो मात्र आजीकडे नुसताच पाहत होता. इकडे संजयराव आणि धनश्रीचे आई बाबा घरी पोचले होते. दोघे पण पहिल्यांदाच मुलीच्या घरी आले होते. धनश्रीच्या आईने तर तो आलिशान बंगला पाहून तोंडात बोटे घातली. त्यांची लाडकी लेक या बंगल्यात राहते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. दोघे पण चौफेर नजर फिरवून बंगल्याबाहेरच पाहत होते. हिरव्या गार गवताचा तो भला मोठा लॉन आणि मध्ये पाण्याचे फाउंटन, हे सर्व ते दोघे अवाक होऊन पाहत होते. कुठे त्यांचा तो 1 BHKचा फ्लॅट आणि कुठे हा आलिशान बंगला. धनश्रीने सांगितलं होतं त्याहीपेक्षा कितीतरी सुंदर हा बंगला होता. एवढ्या मोठ्या घरात आपली लेक नांदते याचा त्यांना अभिमान वाटत होता. संजयराव गाडी लावून आले आणि त्या दोघांना आत घेऊन गेले. आत पाऊल टाकताच तेथील आर्थिक कुसुबेतीची जाणीव दोघांच्याही मनाला होत होती. धनश्रीची आई घराची रचना आणि घरातील महागड्या वस्तू न्याहाळत होती. तितक्यात वैशालीनी बाहेर येते त्यांचं स्वागत केलं. सुनीताला आवाज देऊन बोलावलं. काय बाईसाहेब म्हणते? सुनीता बाहेर आली. सुनीता, हे धनश्रीचे आई बाबा आहेत. त्यांच्यासाठी आधी पाणी आण आणि धनश्रीला सांग आई बाबा आलेत म्हणून. बरं म्हणत सुनीता पटकन किचनमध्ये गेली. अहो ताई, बसा ना, वैशाली धनश्रीच्या आईला म्हणाल्या. संजयराव आणि धनश्रीचे बाबा सोफ्यावर गप्पा मारत बसले. तितक्यात सुनीता पाणी घेऊन आली. ती त्यांना पाणी देऊन धनश्रीला बोलवायला वरती गेली. धनश्री आपल्या अभ्यासात मग्न होती. तेवढ्यात सुनीताने दरवाजावर नॉक धनश्रीला आवाज दिला. आले आले म्हणून धनश्रीने सुनीताला प्रतिसाद दिला. काय झालं सुनीताताई? म्हणत तिने दरवाजा उघडला. अहो ताई, तुमचे आई बाबा आलेत, सुनीता म्हणाली. काय, आई बाबा आलेत? धनश्री आश्चर्यचकित होत म्हणाली. होय ताईसाहेब, या लवकर, म्हणत सुनीता हसत खाली आली. धनश्री पण धावतच खाली आली. ती आईच्या जवळ जाऊन त्यांच्या गळ्यात पडली. आई, तुम्ही दोघे इकडे येणार आहात ते मला नाही सांगितलं. धनश्री आईकडे पाहत म्हणाली. म्हटलं तुला सरप्राईज द्यावं, संजयराव मध्येच म्हणाले. ते तर इकडे यायला तयारच नव्हते, मीच त्यांना जबरदस्ती घेऊन आलो. थोड्या वेळात सुनीता सर्वांसाठी चहा घेऊन आली. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून वैशाली देवराशी करायला गेल्या. अगं धनश्री, आईबाबांना आपलं घर दाखव आणि तुम्ही बसा गप्पा मारत. मी दादा कुठंपर्यंत आलेत ते जरा फोन करून पाहतो, म्हणत संजयराव उठत म्हणाले. धनश्री पण आईबाबांना घर दाखवायला घेऊन गेली. धनु, नशीब काढलंस, किती चांगल्या घरात पडलीस तू, आणि त्याहून चांगली या घरातली माणसं आहेत. आम्ही दिवा घेऊन शोधलं असतं तरी अशी माणसं आणि असं घर तुझ्यासाठी मिळालं नसतं. धनश्रीची आई तिच्याकडे पाहत कौतुकाने बोलत होती. काय ग धनश्री, त्या मोहिनीचा काय पत्ता लागला का ग? आई मध्येच आठवत म्हणाली. अहो, तुम्ही आता कशाला नको तो विषय काढताय, बाबा तिच्या आईला गप्प करत म्हणाले. हो आई, जाऊ दे तो विषय, ती पण आईला गप्प करत म्हणाली. धनश्री त्या दोघांना घर फिरून दाखवत होती. तिची आई तर तिचं घर पाहून मंत्रमुग्ध झाली होती. त्या एक एक गोष्ट अगदी बारकाईने पाहत होत्या. इकडे सुमित आजीसोबत गप्पा मारत त्यांना डाळ भात भरवत होता. थोड्या वेळाने नाईट शिफ्टची नर्स आजींना औषध द्यायला आली.
सर, तुमच्या आजी खूप स्ट्रॉंग आहेत बरं का. ती नर्स सुमितकडे पाहून आजीचं कौतुक करत म्हणाली. त्यानंतर नर्सने आजींना गोळ्या दिल्या आणि त्यांना आराम करायला सांगून ती निघून गेली. इकडे दादासाहेब आणि लता घरी पोचले होते. वैशालीने त्यांचं स्वागत केलं आणि सुनीताला त्यांच्यासाठी चहा बनवायला सांगितला. एवढ्यात संजयराव त्यांच्या खोलीतून बाहेर येत दादासाहेबांकडे पाहत म्हणाले, दादा, प्रवासात काही त्रास नाही ना? अरे श्री, ते सर्व आपण नंतर बोलू. त्याआधी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. आईला बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. दादासाहेब आईच्या काळजीने कासावीस होत म्हणाले. हो भाऊजी, आम्हाला हॉस्पिटल सापडलं नाही म्हणून, नाहीतर आम्ही येता येताच आईंना बघून येणार होतो. लता दादासाहेबांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या. दादा वहिनी, तुम्ही आत्ताच प्रवासातून दमून आला आहात आणि लगेच हॉस्पिटलला? आपण सकाळी लवकर जाऊया ना. संजयराव दादासाहेबांना समजवत म्हणाले. अरे श्री, तिला पाहिल्याशिवाय मला झोप पण लागणार नाही. दादासाहेब काकुळतीने म्हणाले. बरं ठीक आहे, जा तुम्ही, पण जरा फ्रेश होऊन चहा घ्या. थोडा वेळ बसा आणि नंतर जावा. वैशाली मध्येच बोलत म्हणाल्या. अगं वैशाली, थोडा वेळ बसा काय? आता थोड्या वेळाने हॉस्पिटलचं गेट बंद होईल. नंतर आत सोडणार नाहीत. जायचं असेल तर चला, आधी पटकन जाऊन येऊ. संजयराव म्हणाले. चल चल मग लवकर, आधी हॉस्पिटलला जाऊन येऊ म्हणत दादासाहेब आल्या पावली बाहेर पडले. लता पण त्याच्या मागोमाग बाहेर गेल्या. तोवर संजयराव गाडी घेऊन आले.